हाय हॅलो नमस्ते. मी विद्या तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे विद्या नरेश टॅलेंट. आणि आज आहे गुढीपाडवा आणि बघू शकता तुम्ही, आज मी सकाळी उठून लवकर सगळे कामं आवरलेली आहेत आणि गॅसचं पण पूजन केलेलं आहे. त्याच्यानंतर देवांची छान अशी पूजा झालेली आहे, रांगोळी काढलेली आहे देवांसमोर. दारात पण मी छान अशी रांगोळी काढलेली आहे, कारण की गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते. चैत्र नवरात्री पण असतात आणि त्याच्यामुळे हे सगळं करणं खूप गरजेचं असतं. तर अशी मी छान गुढीला बांधण्यासाठी उभारण्यासाठी अशी छान रेडी झालेली होती आणि अशी रेडी होऊन आम्ही छान अशी गुढी उभारलेली आहे आणि छान छान गुढीजवळ असे आम्ही फोटो पण काढले. आणि तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि हे वर्ष तुम्हाला असंच छान आनंदी उत्साही भरभराटीचं जावं अशी देवाच्यांनी प्रार्थना करते. बघू शकता असं छान लुक केल्यानंतर जोपर्यंत आपण असं छान नटत नाही ना, तोपर्यंत घरामध्ये पण तसं वातावरण निर्माण होत नाही. म्हणून पहिले सगळा स्वयंपाक वगैरे केला आणि मगच मी अशी पूजा वगैरे केली. आता उगवला आहे नेक्स्ट दिवस आणि आज आहे स्वामी महाराजांचा, आपला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस आहे. तर सकाळी उठले आणि बघू शकता वातावरण किती छान सुंदर असं आहे. त्याने हा झोपलेला होता. मी म्हटलं चला तोपर्यंत आपण घरातलं छोटी मोठी जी कामं असतात ती करून घ्यावी. त्याच्यानंतर मी सगळं घराला झाडू वगैरे मारला आणि ह्या झाडांना असं पाणी वगैरे घातलं. माझ्या बाल्कनीमध्ये ना अशी छान छान छोटी झाडं लावलेली आहेत, ती मला खूप आवडतात. आणि आता नवीन घराचा पण गृहप्रवेश आहे आमचा. आम्ही गुढीपाडव्यालाच करणार होतो, पण तो काही झाला नाही आहे. तर चला आता सगळी घरातली कामं आवरली आणि आता आम्ही जात आहोत. माझ्या नावावरती फ्लॅट घेतलेला आहे, तर स्वतःची आज रजिस्ट्री पण होती. आणि आज स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस आहे आणि इतकं शुभ मुहूर्त आम्हाला मिळाला. आणि आज आहे शुक्रवार, तर म्हटलं चला आज शुक्रवारच्या दिवशी आपल्या नावावरती रजिस्ट्री होती आहे. गृहलक्ष्मीचा म्हणजे दिवस आहे आज सगळा. आणि हा बघू शकता आम्ही जातोय आता सगळी रेडी वगैरे होऊन. मस्तपैकी सकाळचाच आम्हाला स्लॉट भेटला होता, म्हटलं चला ठीक आहे. तर आता हे मंदिर बघताय तुम्ही, हे विद्याधामचं मंदिर आहे आणि माझं नावसुद्धा विद्याच आहे. तर बघितलं तुम्ही, हे मंदिरचं पण दर्शन घेतलं आणि आम्ही तसंच गाडीतनं दर्शन घेतलं आणि निघालो, कारण की वेळ नव्हता आणि रजिस्ट्रीचा जो स्लॉट होता तो बुक केलेला होता. आम्ही आय थिंक आमचा 10:30 पावणे 11च्या दरम्यान आमचा स्लॉट बुक झालेला होता. त्याच्यामुळे आम्ही लवकर निघण्याचा प्रयत्न करत होतो, कारण की ट्रॅफिक वगैरेमध्ये जर फसलं तर टाईम लागेल म्हणून. आता आम्ही जिथे आपली रजिस्ट्री वगैरे होते ना, तिथे आम्ही पोचलेलो आहोत. तर आता बघू शकता इथे आम्ही गाडी पार्किंग केली. कार्यालय वरिष्ठ उपपंजनी अधिक जे होतं ऑफिस, तिथे आम्ही पोहोचलेलो होतो. आता रजिस्ट्री वगैरे झाली. मी मधलं काही तुम्हाला जास्त दाखवलं नाही, कारण की थोडंसं पर्सनल गोष्टी असतात काही, तर त्या नाही दाखवलेल्याच बरे असतात. तर आता येताना मी म्हटलं चला थोडंसं, आता 11:15ची वेळ झालेली होती आणि जास्त लवकर आमचे बुक झाल्यामुळे काय झालं, जास्त टाईम आम्हाला लागला नाही. मग आम्ही थोडासा रस वगैरे पिला, कारण की उन्हाळा लागलेला आहे. आणि म्हटलं चला रस पिऊन घेऊ. मी गाडीतच बसले, माझी उतरण्याची पण इच्छा नाही झाली, कारण इतकं ऊन होतं ना बाहेर. कारण की 11:30-12पर्यंत खूपच ऊन होऊन जातं आणि रश पण खूप वाढते रस्त्यावरती. तर आम्ही रस वगैरे पिला आणि तिथूनच मग थोडं पुढे गेलो. आणि तिथून पुढे गेल्यानंतर मला ना मटके दिसले, छान मटके होते. आणि आम्ही इथूनच दरवर्षी मटका इथूनच घेतो, कारण की आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे म्हटल्यावर पाण्याच्या मटक्याची आवश्यकता असते. कारण की फ्रीजचं पाणी मी शक्यतो टाळते. फ्रीजमध्ये जसं भाजीपाला वगैरे दूध असंच ठेवतो आम्ही जास्त. आणि फ्रीजचं पाणी मध्ये 1-2 बॉटल मी राहू देते. कुणाला नाही आवडत माठाचं पाणी किंवा कुणाला फ्रीजचं पाणी आवडतं, पण आणि कधी लिंबू पाणी वगैरे जास्त काही करायचं असलं तर म्हणून. तिथे बघू शकतो मी माठ इतके छान छान होते. ह्या दीदीने आम्हाला असे दाखवले माठ, आणि त्यांनी ना अजून त्याच्यात आम्ही ना पाणी घालून चेक पण केलं ते माठ की ते गळतात की नाही म्हणून. तर त्यांनी असा मटका आम्हाला चेक करून दिला, कारण की आपण तिथून इतक्या लांबून मटका घेऊन यायचा आणि मग पुन्हा जर तो गळका निघाला किंवा त्याला काही टीच पडलेली निघाली तर पुन्हा वापस करायला जावं लागतं त्याच्यासाठी. आणि बघितलं तुम्ही इतकुसाच मटका आहे, पण 250 रुपयाला भेटलेला आहे. तर मी त्याच्यासोबत त्याचं झाकण आणि मटका व्यवस्थित चेक करून घेतला. घरी आल्यानंतर आम्ही येतानाच थोडी भाजी वगैरे घेऊन आलेलो होतो. मग घरात स्वयंपाक केला आणि मस्तपैकी आज कोथिंबीर ताजी ताजी मिळालेली होती मार्केटमध्ये, तर तिच्या दशम्या बनवल्या आणि छान चटणी, दही, आपली शेंगदाण्याची जी चटणी असते ती, असं करून मी जेवायला वाढलं मुलांना. आता बघताय तुम्ही सगळं फ्रीजमध्ये असं छान मिठाई पण आणलेली होती. तर म्हटलं चला आता देवासमोर पहिले मिठाई ठेवून देऊ, कारण की कसं असतं देवासमोर आपण जोपर्यंत मिठाई ठेवत नाही तोपर्यंत आम्ही कधीही मिठाई आणू आमच्या घरामध्ये पहिले देवालाच ठेवतो ना. आज तर रजिस्ट्री
झालेली होती, ती पण फ्लॅट माझ्या नावावर झालेला होता. म्हणून मी आज खूप जास्त आनंदी होती. म्हणून पहिले मी मिठाई फ्रीजमधून काढली आणि देवांसमोर ठेवली आणि त्याच्यानंतर देवांना दिल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिठाई खाल्ली. कारण की कधीही आपण असे शुभ कार्य करतो ना, रजिस्ट्री असो, गृहप्रवेश, त्या दिवशी मिठाई आणणं खूप गरजेचं असतं. आणि शुक्रवारी तर पक्की आमच्या घरी व्हाईट कलरची, पांढऱ्या कलरची मिठाई येते, कारण की खूप शुभ मानलं जातं. तर असं छान असं देवांना मी नैवेद्य दिला मिठाईचा आपला, जी आणलेली होती. हिला ना एक गुपचूप म्हणतात आमच्याकडे इकडे इंदोरमध्ये. तर ही गुपचूप मिठाई आणलेली होती आणि त्यांनी पण मला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हटले आणि म्हणे छान झालं तुझ्या नावावर, मस्तपैकी असं छान फ्लॅट झालेला आहे. मुलांनी आम्ही सगळ्यांनी अशी मिठाई वगैरे खाल्ली. मग त्याच्यानंतर थोडा आराम केला. मग संध्याकाळी उठलो आणि मग हा जो भाजीपाला आम्ही येताना घेऊन आलो होतो, माठ आणि भाजीपाला हे सगळं, तर आल्यानंतर घरी आल्यानंतर पुन्हा मग आराम झाल्यानंतर हे सगळं भाजीपाला वगैरे मी साफ केलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं. कारण की मला अजिबात आवडत नाही असं घर मेसी पडलेलं, म्हणून मी पटकन सगळं पसारा पटकन आवरण्याच्या याच्यात असते. तर ते संध्याकाळ झालेली होती. बघू शकता संध्याकाळी ना एवढं वारावादळ, मी भाजी निसायचं बघितलं की इतकं वारावादळ सुरू होतं ना, पाऊस येण्याचं, पाऊस येणारच असं वाटतच होतं. आणि खरंच थोड्या वेळानंतर पाऊस आला. म्हणजे आय थिंक मला वाटतं 8:30-9ला पाऊस सुरू झाला असेल. आता मुलं पण अभ्यास करत होते. म्हटलं चला आता तोपर्यंत असं मुलं अभ्यास करत होते. आणि मग संध्याकाळची वेळ झालेलीच होती. तर थोडाफार पूजा वगैरे असतेच आमच्या इथे 6:30 वाजता. तर त्यांनी मस्तपैकी छान असे हनुमान चालीसा वगैरे म्हटली, पूजा वगैरे झाली. मी सगळं भाजीपाला निवडून ठेवला. आणि मग आज खूप टाईम झालेला होता, सकाळची अर्धी दशमी पण पडलेली होती. म्हटलं चला आता खिचडीच करू, कारण की 7:30 मला वाजून गेले होते ते भाजीपाला साफ करत छान मस्त कांदे वगैरे, लोणचं, खिचडी, पापड, कुरडई. खानदेशी जेवण खूप आवडतं सगळ्यांना. आणि हे बघा आता नेक्स्ट दिवशी सकाळी मी पटकन उठली आणि पटकन बाहेर पोहे वगैरे नाश्ता करायचा होता. पण म्हटलं खूप टाईम होऊन जाईल, म्हणून मी असं पटकन पोरांना बनाना शेक बनवून दिला आणि असे वांगे लगेच कापून घेतले आणि मस्तपैकी छान त्यांना तिघांना असं बनाना शेक दिला. कारण की मला दूध वाईट सांगितलं आहे सध्या डॉक्टरांनी, तर त्याच्यामुळे मी दूध पित नाही आहे. तर दुधाचं पदार्थ मी शक्यतो टाळते. चहा तेवढा घेते, पण बाकीचे दुधाचे पदार्थ मी शक्यतो टाळते. असं छान. आणि मुलांना ना तुम्ही कधी कधी जर तुमच्याकडे ब्रेकफास्ट बनत असेल तर असं छान बनाना शेक तुम्ही मुलांना देऊ शकता. खूप हेल्दी असतो आणि शरीरासाठी पण खूप चांगला असतो. आणि एका साईडला बघू शकता मी मसाला पण भाजून ठेवलेला आहे. मुलांची आंघोळ वगैरे होत नाही तोपर्यंत पटकन मी बनाना शेक बनवून घेतला आणि लगेच चपात्या करून घेतल्या. मसाली भाजी वगैरे वांग्यांची करायची होती आज, तर त्याच्यासाठी मसाला छान दळून घेतला. कारण की लाईटचं कसं असतं ना, कधी कधी जाते ती, म्हणून मग म्हटलं पहिले मसाला वगैरे दळून घेऊ. लाईटच्या भरोशावर मी शक्यतो पहिले मसाल्याची ज्या दिवशी मला भाजी करायची असते लवकरात लवकर करून घेते. आणि छान अशा पोळ्या वगैरे छान लाटून वगैरे तयार जेवण करून घेतलं. त्याच्यानंतर घरातली सगळी कामं पटापटा आवरली आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी कामं झालेली आहेत. आणि छान अशी वांग्याची मसाली भाजी, दही आणि चपात्या असं छान बेत होता. आणि बघू शकता इकडे मसाला दळून ठेवलेला होता. म्हटलं चला तर वांग्याच्या भाजीला आपण मस्त मसाली भाजीला फोडणी देऊया. तर तुम्ही पण असे वांगे जेव्हा कापतात ना, तर तेव्हा त्यांना बघून घ्यायचं व्यवस्थित, कापताना धुवून वगैरे, आणि त्याच्यात मीठ भरून ठेवायचं, जेणेकरून हे असं पाणी पडतं त्याचं. तर जो आपलं असं जी चव वेगळी लागते ना वांग्यांची, करसड म्हणतात आमच्याकडे ती चवीला, तर ती लागत नाही. आणि असंपैकी छान मसाला मी असं कलसून घेतलेला आहे. आणि मी कुकरमध्येच थोडंसं 2 शिट्ट्या घेऊन घेते, जेणेकरून वांग्याची भाजी खूप छान वांगे शिजतात आणि खूप छान टेस्ट येते त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने वांग्याची भाजी केली करा तुम्ही पण, खूप छान लागते, टेस्टी लागते. आणि मी त्याच्यात वांगे टाकून ना थोडे कलसून घेते मसाल्यामध्ये का, आणि थोडंसं मीठ टाकलेलं असतं, त्याच्याने काय होतं ना, वांग्यांमध्ये तो मसाला घुसतो आणि वांग्याने अप्रतिम चव येते. भाजीला पण खूप छान तरी पण येते आणि चव पण येते. तर अशा पद्धत तुम्ही नक्की ट्राय करा ही भाजी. तर अशी भाजी मी केली होती, खूप छान टेस्टी झाली होती. तर चला आता बघू शकता तुम्ही आमच्याकडे इथे ना इंदोरमध्ये गणगौर पूजा पण आहे. तर गणगौर पूजासाठी सगळे स्त्रिया अशा डोक्यावरती कलश घेऊन त्यांच्या मंदिरात जातात, पूजा करतात. आणि प्रत्येक इथं जे जे काही आहेत ना, इथली इंदोरमधली लोक ना खूप उत्साहाने हा सण साजरा करतात गणगौरवाला. आणि मस्तपैकी न्यू साडी वगैरे घेतात आणि छान सण हा साजरा होतो गणगौरचा. तिथून ते बघितलं. मग त्याच्यानंतर हे म्हणे चला आपण थोडं फ्लॅटकडे जाऊन येऊ. स्वयंपाक तर रेडीच होता घरी. मग आम्ही फ्लॅटवर गेलो. घराचं काम म्हणजे फर्निचरचं चालूच आहे. तिथून आलो आणि जेवण केली. मस्त वांग्याची भाजी झालेलीच होती, छान तिचा स्वाद घेतला. पुन्हा आम्ही जेवण वगैरे झाले, भांडी आवरली आणि पुन्हा घराकडे गेलो. कारण की दिवसभर ना हेच काम चालू असतं. कारण की खूप साऱ्या अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ना,
इथे आपल्याला कंप्लीट करायचे असतात. आता इथे पण ही स्टाईल लावलेली नव्हती तर आम्ही ती तिथे लावून घेतली, कारण की आपण पाणी वगैरे टाकतो, गॅलरी धुतो, त्याच्याने काय होतं ना, भिंती पाणी शोषून घेतात. जर स्टाईल लावली ना तर त्याच्यात पाणी घुसत नाही लवकर आणि छान लुक पण येतो. तर आता हे बघू शकता तुम्ही, इथलं किचनचं फर्निचर झालेलं आहे आणि ह्या ज्या वायरे दिसते ना, त्या लायटिंगसाठी सोडलेल्या आहेत आणि भरपूर छोट्या छोट्या गोष्टी असतात. बापरे, मोठ्या गोष्टी तर पटकन होऊन जातात, पण छोट्या छोट्या गोष्टींना खूप सारा टाईम लागतो. POP करा, परत फर्निचर जर एकदा लावलं ना लॅमिनेट वगैरे, तर ते सुद्धा नंतर त्यांना फिनिशिंग द्यावी लागते. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. आता बघू शकते इकडे कॉट आहे, पण इथलं लॅमिनेट वगैरे लावायचं अजून बाकी आहे. आणि यांना नंतर हे जे प्लायवूड वगैरे दिसतंय ना तुम्हाला, हे पूर्ण घासून मग त्याच्यावरतीच आपण फेविकॉल वगैरे लावून ते लॅमिनेट लावतात. तर छान फिनिशिंग येते त्यांनी, बबल्स वगैरे त्याच्यात राहत नाही म्हणून. तर आता हे बघा, हे बसले होते कारण की इतकं सारंच उभं राहणं ना खूप दमायला होतं, म्हणून मग त्यांना तुम्ही थोडं बसा. आणि यांचं काय ना, असं छान फेविकॉल लावणं आणि दिवसभर असेच कामं चालू असतात छोटे मोठे. आणि त्याच्यासाठी तर मग मी म्हटलं की आणि कचरा पण फर्निचरचा एवढा निघतो ना, एवढी धूळ होते. तुम्ही राहायला जायच्या पहिले फर्निचर नक्कीच करून घ्या, कारण की नंतर खूप सारा कचरा धूळ होतो. हे रोज एवढी बघताय तुम्ही, अशा 2-3 बोऱ्या कचरा निघतो. आणि संध्याकाळची वेळ होती, म्हटलं चला थोडंसं काहीतरी न्यू पाहिजे, म्हणून आज मोमोज आणलेले होते आणि सेलिब्रेशनचा दिवस होता आज माझ्यासाठी हा खूप सारा, म्हणून म्हटलं चला आज थोडं मुलांना बाहेरचं फूड खायला देऊ.